नमस्कार मित्र हो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याचं कारण म्हणजे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे फोन मेसेज येत होते की सर आगामी जी राज्यसेवा येऊन 2 महिन्यावरती तुमची ठेपलेली आहे त्या राज्यसेवेसाठी नेमका प्लॅन काय असला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे। आता जे उर्वरित 60 दिवस राहिलेले आहेत, 60 ते 65 दिवस राहिलेले आहेत, तर या दिवसाचं नेमकं काय प्लॅनिंग असलं पाहिजे। तर या अनुषंगाने तुमची जी मागणी होती ती मागणी प्रोव्हाइड करण्याच्या उद्देशाने आज आपण या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एक स्ट्रॅटेजी लेक्चर आपण अरेंज केलेला आहे। हे स्ट्रॅटेजी लेक्चर मित्र हो, मी आणि माझे जे मित्र आहेत निलेश पराटे सर, आम्ही दोघं मिळून हे स्ट्रॅटेजी लेक्चर त्या ठिकाणी घेणार आहे। ओके, तर या ठिकाणी मी पहिल्यांदा आपल्या निलेश सरांची ओळख करून देतो। निलेश सर हे त्यांचं शिक्षण बीटेक झालेलं आहे बायोटेक्नॉलॉजी मध्ये, त्यानंतर त्यांचं MS सेट नेट आहे राज्यशास्त्रामध्ये, त्यानंतर त्यांना सिनियर रिसर्च असोसिएट मिळालेले आहे 2013 ते 2015 पर्यंत। या दरम्यान त्यांचा स्पर्धा परीक्षांचा अनुभव जर बघितला मित्रांनो, त्यांनी UPSCच्या 6 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, त्यानंतर राज्यसेवेच्या सुद्धा त्यांनी 6 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, बरोबर आहे। आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना 25 पेक्षा जास्त स्पर्धा परीक्षा संस्थांमध्ये गेस्ट फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन करण्याचा त्यांना अनुभव आहे। आणि सध्या नुकतंच त्यांचं युनिक अकॅडमीच्या माध्यमातून अर्थशास्त्राचं एक असं दर्जेदार असं पुस्तक सुद्धा लॉन्च झालेलं आहे। म्हणजे सरांना मी आमंत्रित करतो या ठिकाणी की सर त्या ठिकाणी प्रख्यात असे आता लेखक सुद्धा झालेले आहेत। सराच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला व्हावा म्हणून आता सर आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये तुमच्यासोबत आणि आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। आता सरांच्या अनुभवाच्या माध्यमातून सर तुम्हाला आगामी काळामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि आगामी कंबाईनसाठी सुद्धा हा अभ्यासक्रम कशा पद्धतीने तुम्हाला युटिलाइज होईल या अनुषंगाने सर काही मुद्दे कव्हर करतील। आणि त्यानंतर शेवटी एखादा दुसरा मुद्दा जो आहे तर मी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पूर्व परीक्षेसाठी बूस्टर डोस शेवटी मी सुद्धा देईन। त्या ठिकाणी पहिल्यांदा सर तुमच्याशी बोलतील आणि त्यानंतर शेवटच्या 2 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटांमध्ये पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने एक बूस्टर प्लॅन सुद्धा मी सुद्धा तुम्हाला देणार आहे। सुरुवात मी सरांकडून करतोय। सरांना मी विनंती करतोय की त्या ठिकाणी सरांनी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी सूत्र हातामध्ये घ्यायच्यामध्ये आहेत। ओके, पहिल्यांदा आपल्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय। ओके, धन्यवाद सर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाधान कोकाटे यांच्या पॉलिटीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत। आत्ताच नुकतीच सरांनी माझी ओळख करून दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक धन्यवाद। आज आपण हा जो लेक्चर बनवत आहोत तर इथून पुढे राहिलेले जे तुम्हाला काही 60 दिवस भेटणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास कसा स्ट्रॅटेजाइज करायचा आहे, म्हणजे राज्यसेवा असो की कंबाईन असो, त्या एक ओव्हरऑल आपण एक याच्यामध्ये स्ट्रॅटेजी व्हिडिओ सध्या बनवत आहोत। तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला 60 दिवस हे प्रॉपरली एकदम टाइम टेबल करून वापरायचे आहेत। तुम्ही कुणीही रॅन्डमली अभ्यास करायचा नाहीये, ठीक आहे। तर या ठिकाणी ऑलरेडी आपला परिचय झालाय, आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया, ठीक आहे। तर तुम्हाला स्लाइडवर दिसतं मित्रांनो की अभ्यास नेमका करायचा कशाचा, पूर्व परीक्षेचा करायचा का मुख्याचा करायचा, बरोबर। आता मार्केटमध्ये तुम्ही बऱ्याचशा स्ट्रॅटेजी फिरत असतील, बरोबर, की काही जण म्हणतात की पूर्व परीक्षा करा, बरोबर, किंवा मुख्य परीक्षा करा, राईट। तर आता प्रॉब्लेम काय आहे की आपल्याकडे राहिले 60 दिवस आणि बरेच मुलं असे विद्यार्थी आहेत की प्रत्येक जण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो। कॅटेगरी म्हणजे काय की काही जणांनी आधी प्रिलिम दिली, काहींनी मेन्स दिले, काहींनी ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत की काहींनी इंटरव्ह्यू दिलेत, बरोबर। त्या अँगलने आपण ही स्ट्रॅटेजी बनवत आहोत जेणेकरून तुम्हाला तुमची स्वतःची कॅटेगरी ओळखता यावी आणि तुम्ही त्यानुसार अभ्यास करू शकता, ठीक आहे। तर लक्षात घ्या पूर्व परीक्षेला, आता लक्षात घ्या पूर्व परीक्षेला आपल्याला दिवस राहिले जवळपास 60 दिवस। तुम्ही ते करेक्शन करून घ्या, इथे राहिले जवळपास 60 दिवस, ठीक आहे। 60 दिवस राहिलेत आणि पूर्व परीक्षेनंतर मित्रांनो आपल्याला मुख्य परीक्षेसाठी जो टाइम भेटणार आहे तो जवळपास भेटणार आहे 3 महिने। कारण लक्षात घ्या आपली पूर्व परीक्षा जी होणार होती एप्रिलमध्ये, बरोबर। आणि आता जवळपास किती महिने पुढे गेली ती, नाही म्हणलं तरी 6-7 महिने ती पुढे गेलेली आहे, बरोबर। आता विचार करा, जर MPSC ला हे जर पूर्ण सायकल कंप्लीट करायचं असेल तर त्यांना पुढची जी आपण मुख्य परीक्षा म्हणतो 2024 ची ती त्यांना 3 महिन्याच्या आत घ्यावी लागेल, कारण त्यांचं पुढचं जे टाइम टेबल असेल ते पूर्णपणे बिघडून जाईल। त्यामुळे तुम्ही धरून चाला की तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी फक्त 3 महिने भेटणार आहेत, त्या अँगलने तुम्हाला सध्या स्ट्रॅटेजी करायची आहे। आता आपण ते सगळं डिटेलमध्ये पाहूयाच। सध्या मी तुम्हाला फक्त एक अंदाज सांगितलाय, ठीक आहे। आता बघा
तुम्ही आता कुठल्या कॅटेगरीमध्ये आता हे तुम्हाला पहिलं आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आपल्याला कुठल्याही हवेत गप्पा करायचे नाहीत. तुम्ही प्रॉपरली याच्यामध्ये कॅटेगरी पाहू शकता. आता बघा, अभ्यासाच्या टप्प्यानुसार तुम्हाला तयारी चालू करायची. आता आपली पहिली कॅटेगरी कुठली बघा. आता असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा पहिलाच अटेम्प्ट आहे, बरोबर, पहिलाच अटेम्प्ट असणारे विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी आतापर्यंत एकदा पूर्वपरीक्षा पास झालेली नाही, बरोबर, म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो की कंबाईनची पूर्वपरीक्षा असो, बरोबर. ही झाली कॅटेगरी ए. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी आहे ते म्हणजे कॅटेगरी बी. आता ह्या कॅटेगरीमध्ये नेमकं कोण येतं, तर यापूर्वी 1 ते 2 पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेत, पण ते छोट्या मार्जिनने, म्हणजे काही जण काठावर झालेत, बरोबर का, म्हणजे ते थोडक्यात कुंपणावर होते, काहींचं लक कुठेतरी लागलं किंवा काही जण सेकंड आन्सर की मध्ये पास झाले. अशी कॅटेगरी आपण याच्यामध्ये घेतली ते म्हणजे कॅटेगरी बी, बरोबर. आणि आपली तिसरी कॅटेगरी मित्रांनो ते म्हणजे कॅटेगरी सी. याच्यामध्ये आपण असे विद्यार्थी पकडलेत की ज्यांनी याच्यापूर्वी 1 ते 2 पूर्वपरीक्षा ह्या चांगल्या मार्जिनने पास केल्यात. चांगले मार्जिन म्हणजे कसं काय, तर जवळपास 10 ते 15 किंवा 20 मार्कांचं मार्जिन, बरोबर, एवढं मार्जिन. आणि याच्यामध्ये आपण अजून असे पण कॅन्डिडेट्स असतील की ज्यांना ऑलरेडी कुठली ना कुठली पोस्ट आहे, म्हणजे ग्रुप बी ची असेल, ग्रुप सी ची असेल, किंवा ज्यांना ग्रुप ए पण रँक इम्प्रूव्ह करायचं, चांगली कॅटेगरी घ्यायची, बरोबर का. त्यानुसार असे वेगवेगळे विद्यार्थी आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर हे झाले 3 वेगवेगळे कॅटेगरीज, राईट. तर आपण काय करूया आता, कॅटेगरीनुसार नेमकं तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे हे आपण तुम्हाला डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करूया. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण पहिलं ते निवडतो ते म्हणजे कॅटेगरी ए आणि बी, बरोबर. आता कॅटेगरी ए आणि बी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय. तर ही अशी जनता आहे मित्रांनो, ही जनता थोडीशी काठावर आहे, म्हणजे एकतर ते प्रिलिम फेल झालेत किंवा त्यांचा काठावर कट ऑफ क्लिअर झालेला आहे, राईट. आता ह्या मुलांनी काय करायचंय, म्हणजे ह्या विद्यार्थी मित्रांनी काय करायचंय पुढच्या 60 दिवसामध्ये, तर आपण पकडले होते किती 60 दिवस, बरोबर. तर 60 दिवसापैकी लक्षात घ्या तुम्हाला 60च्या 60 दिवस तुम्हाला पूर्व परीक्षे आणि मुख्य परीक्षेचा जो कॉमन सिलेबस असेल त्याच्यावर फोकस करायचा आहे, राईट. आता तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो, ठीक आहे, तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवतो मी. आता बघा मित्रांनो, जो कॉमन सिलेबस आहे तुम्ही एकदा स्क्रीनवर पाहू शकता, राईट. तर इतिहास, भूगोल, पर्यावरण हा सिलेबस आपल्याला पूर्व परीक्षेला देखील कॉमन आहे. आणि राज्यसेवेचा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे तो GS1 मध्ये हा ओव्हरलॅपिंग आहे, राईट. त्याच्यानंतर आपल्याला पॉलिटी लक्षात घ्या, तर राज्यसेवेचा जो पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे तोच तुम्हाला मुख्य परीक्षेला डिटेलमध्ये दिलेला आहे. कुठं, तर GS2 मध्ये. GS2 पॉलिटी पार्ट 1 मध्ये तुम्हाला पॉलिटी डिटेलमध्ये स्टडी करावा लागतो. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक म्हणजे शासकीय योजना. तर लक्षात घ्या, अशी कुठली परीक्षा नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला शासकीय योजनेवर प्रश्न विचारले जात नाही. आणि पूर्व परीक्षेला तर त्याला डेडिकेटेड वेटेज देखील आहे, बरोबर. तर शासकीय योजना आणि ह्या तुमच्या कुठे ओव्हरलॅप होतात, म्हणजे पूर्व परीक्षेच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या मुख्य परीक्षेमध्ये कुठे ओव्हरलॅप होतात, तर त्या होतात लक्षात घ्या GS3 आणि थोड्या प्रमाणात GS4, बरोबर का. HRD मध्ये आपल्याला ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द स्कीमच पाठ कराव्या लागतात, बरोबर. त्याच्या तारखा, त्याच्या प्रयोजन, त्याचे उद्दिष्ट अशा भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यावर आपण आत्ता डिटेल चर्चा करणार नाही, आपण याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवूया, त्याच्यामध्ये सेपरेट चर्चा करूया, ठीक आहे. आणि पुढचा टॉपिक तो म्हणजे अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास. तर लक्षात घ्या मित्रांनो, हातचे 15 मार्क आहेत हे पूर्व परीक्षेचे. आणि मुख्य परीक्षेला तुम्हाला 105 मार्कांचा सिलेबस आहे, बरोबर. तर GS4 मध्ये 105 क्वेश्चन हे इकॉनॉमिक्स विचारले जातात, बरोबर. तर तुम्ही हा जो कॉमन सिलेबस आहे आता करू शकता. मी पुन्हा रिपीट करतोय, जो पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला सिलेबस कॉमन आहे तो तुम्हाला आत्ता करायचा आहे. कुणी करायचा आहे, कॅटेगरी ए आणि बी ची जनता, म्हणजे ज्यांचा प्रिलिम आधी फेल झाले किंवा जे काठावर पास झालेत, की ज्यांना थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे की आपण जर प्रिलिम जर प्रॉपरली केलं नाही तर आपची प्रिलिम फेल होऊ शकते. अशा विद्यार्थ्यांनी इतिहास, भूगोल, पर्यावरण करायचंय. नंतर राज्यव्यवस्था करायचंय म्हणजे पॉलिटी, शासकीय योजनामध्ये गव्हर्नमेंट स्कीम करायचंय, याच्यामध्ये भारताचे पण करायचे, महाराष्ट्राचे पण करायचे. त्याच्यानंतर आपले इकॉनॉमिक्स, बरोबर, अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्स, इकॉनॉमी आणि सोशल डेव्हलपमेंट वगैरे जे काय असेल ते, राईट. याच्यावर सेपरेट आपण नंतर डिटेल व्हिडिओ बनवणारच आहे. सध्या मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठले सब्जेक्ट टार्गेट करायचे, जे प्रिलिम आणि मेन्सला कॉमन आहेत ते. आता हेच सब्जेक्ट का टार्गेट करायचे हे तुम्हाला मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे जे मी तुम्हाला आता कॉमन सिलेबस सांगितला, ह्या सिलेबसचा तुमच्या मेन्समध्ये जवळपास 35 ते 40% वाटा आहे, बरोबर. मग मला सांगा, तुम्ही जर आता प्रिलिमच्या सिलेबसमध्येच हे जर टॉपिक करून घेतले तर तुम्हाला मेन्सचा टाइम किती भेटणार आहे, खूप कमी वेळ भेटणार आहे आपल्याला. फक्त 3 महिने पकडून तुम्ही चला, बरोबर. आयोगाच्या मनात आलं तर त्याच्या आधी पण एक्झाम घेऊ शकते, त्यामुळे तुम्ही रिस्क घ्यायची नाहीये. आणि हा शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आहे, त्याच्यामुळं भले भले जे आपण म्हणतो पोस्ट होल्डर अजून बाकीचे लोक असतील ते सुट्ट्या टाकून आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला मेन्सवर होल्ड जर आत्ताच करून ठेवला पूर्व परीक्षेच्या अभ्यासामध्ये, तुम्हाला मेन्सला जास्त ताण घेण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे जो 35 ते 40% सिलेबस तुमचा
आहे तुम्ही तो आता जर प्रॉपरली कव्हर केला तर तुम्हाला मेन्सला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग त्याच्यामध्ये आपण जे वेगळे सिलेबस असतील त्याच्यामध्ये ते कव्हर करूया. आलं लक्षात? पूर्व परीक्षेची जनता म्हणजे ज्यांना पूर्व आणि मुख्य जो कॉमन सिलेबस आहे त्यांनी ह्या गोष्टी विचारात करून अभ्यास करायचा आहे. आणि हे करता करता त्यांना नेमकं काय करायचंय तर अभ्यास करताना तुम्हाला तुमचे शॉर्ट नोट्स पण काढायचे आहेत. आता शॉर्ट नोट्स का काढायच्या तर लक्षात घ्या, उद्या समजा आपली एक्झाम असेल तर आदल्या दिवशी आपण मोठे ठोकळे घेऊन बसू शकत नाही, बरोबर. तर तुमच्या जर शॉर्ट नोट्स असतील, मायक्रो नोट्स असतील तर तुम्ही एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करू शकता. आणि या शॉर्ट नोट्सचा तुम्हाला मुख्य परीक्षेला पण फायदा आहे. आला लक्षात? त्याच्यामुळे तर लक्षात घ्या, ह्या तुम्ही गोष्ट जर प्रॉपरली केला तर तुम्हाला मुख्य परीक्षेला देखील त्याचा फायदा होणार आहे. तर हे झालं लक्षात घ्या कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बीच्या बाबतीत. आता आपण पुढची कॅटेगरी पाहूया. हे थोडीशी एलिट कॅटेगरी आहे, कॅटेगरी सी. आता याच्यामध्ये नेमकं कोण होतं तुम्हाला ऑलरेडी मी एक जस्ट रिवाईज सांगतो की याच्यामध्ये ऑलरेडी ज्यांचं प्रिलिम चांगल्या मार्जिन क्लिअर झाले किंवा जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत ज्यांना जास्त अभ्यास करायची गरज नाही, ते आठवडाभराचे किंवा एका महिन्याच्या अभ्यासावर प्रिलिम पास होऊ शकतात. अशा जनतेने काय करायचंय, बरोबर, किंवा ज्यांनी आधी मेन्स दिलेले आहेत, इंटरव्ह्यू दिलेला आहे, तर अशी जनतेने काय करू शकता तुम्ही लक्षात घ्या. तर जे मेन स्पेसिफिक टॉपिक आहेत थोडेफार ते तुम्ही आता पुढच्या 15 ते 30 दिवसामध्ये करू शकता. राईट, म्हणजे मिनिमम आपण पकडूया 15 दिवस. आपले टोटल दिवस किती होते अवेलेबल? 60 दिवस आहे, बरोबर. ते 60 दिवस तुम्ही असे डिस्ट्रीब्यूट करू शकता. एकतर 15 दिवस तुम्ही मेन्सचं करा आणि राहिलेले 45 दिवस पूर्णपणे प्रिलिमला द्या, किंवा हे 15 दिवस तुम्ही अजून वाढून जास्तीत जास्त 20 ते 30 दिवस करू शकता. आता हे दिवस लक्षात घ्या, हे तुमच्या कम्फर्ट झोनवर डिपेंड करेल. तुमचा मेन्सवर होल्ड किती आहे, तुम्ही याच्या आधी मेन्स किती दिल्यात, तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क किती आलेत, तुमचा स्ट्रॉंग एरिया किती, याच्यावर सगळे डे डिपेंड करतील. पण मिनिमम तुम्ही 15 दिवस पकडून चाला. 15 दिवसामध्ये एक सब्जेक्ट आरामात कव्हर होतो जर तुम्ही याच्या आधी ते वाचला असेल तर. म्हणून तो आपण त्यांना कॅटेगरी सी म्हणतोय ना. हे थोडीशी एलिट कॅटेगरी, यांनी याच्या आधी अभ्यास केलेला आहे ह्या गोष्टींचा, किंवा मुख्य परीक्षा दिली किंवा इंटरव्ह्यू दिलाय किंवा पोस्ट होल्डर आहेत, बरोबर. तर हे 15 दिवस आपण पकडून चालतोय मिनिमम, ठीक आहे. मॅक्सिमम तुम्ही 30 दिवस पकडा. 30 दिवसाच्या वर याला वेळ देऊ नका. राहिलेले 30 दिवस आपल्याला एक्सक्लुसिव्हली प्रिलिमसाठी द्यायचे आहेत, ठीक आहे. तर लक्षात घ्या, आता याने नेमका अभ्यास करायचा कशाचा, मुख्य परीक्षेचा. तर जे मेन स्पेसिफिक टॉपिक आहेत जसं की GS1 मध्ये आपल्याकडे कृषी आहे, बरोबर, कृषी करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर GS2 मध्ये आपल्याकडे पॉलिटी पार्ट 2 आहे, बरोबर, पॉलिटी पार्ट तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे GS3 मध्ये HR आणि HRD आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलर तुम्ही सोर्स जर वापरला तुमच्या आरामात त्याच्यामध्ये 150 मार्काचा सिलेबस कव्हर होऊन जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे GS4. तर लक्षात घ्या, GS4 ऑलरेडी मागाशी मी ओव्हरलॅपिंग मध्ये सांगितलं होतं, पण याच्यामध्ये काही काही टॉपिक असे आहेत की जे मेन्सला जास्त विचारले जातात, प्रिलिमला विचारले जात नाही. जसं की ऍग्रिकल्चर असेल, ऍग्रिकल्चरचा खूप मोठा सिलेबस, जवळपास 40% पार्ट तो त्याच्यामध्येच कव्हर होतो, बरोबर का. तर अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. GS4चा जो मेन्सला पार्ट आहे तो करू शकता. प्लस सायन्स टेक, GS4 मध्ये इकॉनॉमिक्स आहे आणि आपलं सायन्स टेक, राईट. तर त्या अँगलने तुम्ही हे GS4 करू शकता. तर अशा प्रकारे ज्यांना मेन्सचा सिलेबस कव्हर करायचा आहे पुढल्या 15 दिवसामध्ये, मिनिमम 15 दिवस, मॅक्सिमम 30 दिवस, ठीक आहे. तर 15 दिवस पकडून चला. GS1 कृषी, GS2 पॉलिटी पार्ट 2, GS3 म्हणजे HR HRD आणि GS4चा इकॉनॉमिक्सचा वेगळा पार्ट आणि सायन्स टेक. तर हे झालं लक्षात घ्या कॅटेगरी सी ची जनता, ठीक आहे. आता पुढे काय करायचंय म्हणजे, ठीक आहे, पूर्व परीक्षेवाली जनता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, कॅटेगरी ए आणि बी तुम्हाला पूर्ण 60 दिवस तर प्रॉपरली प्रिलिम आणि मेनचा कॉमन सिलेबसच करायचा आहे. आणि जे कॅटेगरी सी ची जनता जी सांगितली होती त्यांनी पहिले 15 दिवस आता काय केलं, मेनचा अभ्यास कव्हर केला. आणि राहिलेले जे तुम्हाला आपण पकडतो 30 ते 40 दिवस राहतील. तुम्हाला जे पुढचे 30 ते 45 दिवस राहतील, ठीक आहे, तर तुम्ही एक्सक्लुसिव्हली इथं थोडंसं करेक्शन करा, 35 ते 38 नाही तर 30 ते 45 दिवस आपण पकडूया. तर तुम्हाला एक्सक्लुसिव्हली फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. आता पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा आहे याच्याविषयी समाधान कोकाटे सर डिटेलमध्ये सांगणार आहेत. मग तुम्हाला मी आता थोडक्यात सांगतो. पूर्व परीक्षेच्या अंगाने तुम्हाला 3 गोष्टी फॉलो करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जे काही तुम्ही केले त्याची रिव्हिजन करणे, बरोबर का, रिव्हिजन करणे. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे त्याचे PYQ सॉल्व्ह करणे, राईट. आणि PYQ झाल्यानंतर त्याचे मॉक टेस्ट सॉल्व्ह करणे, राईट. लक्षात घ्या, हा सिक्वेन्स असाच ठेवा. जर तुम्ही डायरेक्ट मॉक टेस्ट सॉल्व्ह केला तर तुमचा स्कोर कमी येणार, तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होणार, मग काय उपयोग नाही. किंवा तुम्ही रिव्हिजन केली, डायरेक्ट टेस्ट सॉल्व्ह केली तरी कॉन्फिडन्स कमी होणार. त्याच्यामुळे सिक्वेन्स असाच ठेवा, रिव्हिजन करा, त्याचे PYQ आधी बघून घ्या आणि मग टेस्ट सॉल्व्ह करा जर वेळ भेटला तर. शक्यतो वेळ भेटेलच, आलं लक्षात. त्याच्यामुळे तुम्ही टाइम टेबल त्यानुसार मॅनेज करायचे. आणि आपण सब्जेक्ट वाईज डिटेल स्टडी जे पाहणारच आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहूयात. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात घ्या, राहिलेला 30 ते 45 दिवसामध्ये प्रॉपरली प्रिलिमचाच अभ्यास करायचे. तर लक्षात घ्या, हे होतं ओव्हरऑल आपलं स्ट्रॅटेजी. आता पुढचं अजून डिटेलमध्ये काय करायचंय तर
आपले समाधान कोकाटे सर आहेत, तुम्हाला ते त्याच्यावर आता डिटेलमध्ये सांगतील. तर त्यापूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मला, तर ह्या लेक्चर नंतर म्हणजे इथून पुढचं जे आपलं लेक्चर असेल, लक्षात घ्या आपण अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास तर याची राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला 15 पैकी 15 मार्क जर मिळवायचे असतील, ठीक आहे आपण मान्य करू तुमचं 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात, पण तुम्हाला लक्षात घ्या इकॉनॉमिक्स हा आपला हातचा सब्जेक्ट आहे, कोर सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 90%च्या वर मार्क आलेच पाहिजेत. आला लक्षात? तर तुम्हाला जर ते मार्क घ्यायचे असतील तर तुम्ही पुढचं लेक्चर नक्की पहा. आपण त्यासाठी सेपरेट लेक्चर घेऊन येतोय, त्याच्यामध्ये आपण प्रॉपर डिटेल वेने सांगणार आहे की तुम्हाला अर्थशास्त्राचा अभ्यास कशा प्रकारे कव्हर करायचा आहे आणि त्याचा सिलेबस तुम्ही मेन्सला कसं करू शकता ते देखील आपण त्याचं सेपरेट लेक्चर कव्हर करूया. तर सध्याच एवढंच होतं, राईट. आणि अजून एक गोष्ट सांगतो याच्यानंतर, ते म्हणजे आपलं अर्थशास्त्राचं बुक. सरांनी ऑलरेडी माझी ओळख करून देताना पुस्तकाविषयी माहिती दिली होती. तर लक्षात घ्या जवळपास गेले 1 ते 1.5 वर्ष मी या पुस्तकावर काम करत होतो. आलं लक्षात? आणि हे पुस्तक आपण युनिक अकॅडमीच्या माध्यमातून पब्लिश केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या पुस्तकामध्ये वेगळेपण काय, तर याच्यावर जे वेगळेपण आहे याचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला गेला तर त्याच्यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ दिसेलच. तरी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर लक्षात घ्या मार्केटमध्ये आतापर्यंत असं कुठलंच बुक नाही की ज्यांनी काही काही गोष्टी कव्हर केल्यात. एक्झाम्पल सांगतो, आपण काय केले तर 2011 ते 2023 हे सगळ्या POQ जे आपण क्रक्स म्हणतो, फॅक्ट्स म्हणतो, तर आपण जिथं जिथं चॅप्टर असेल त्या ठिकाणी टाकले. दुसरी गोष्ट, ह्या बुकचा फायदा असा की तुम्ही कुठलीही पूर्वपरीक्षा घ्या, राज्यसेवा घ्या, कंबाईन घ्या किंवा अजून दुसरी कुठली घ्या, त्या पूर्वपरीक्षा सिलेबस आणि राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो त्यांचा मुख्य परीक्षेचा सिलेबस आपण एकाच पुस्तकात कव्हर केलाय. कारण आपल्या विद्यार्थी मित्रांचा प्रॉब्लेम काय असतो, पूर्वपरीक्षेला वेगळं बुक वापरतात, मुख्य परीक्षेला वेगळं बुक वापरतात, राज्यसेवेला वेगळं बुक वापरतात, कंबाईनला वेगळं बुक वापरतात. असं करून काय होतं, मग एक ना धड भराभर चिंता, मग ते रिवाइज करताना प्रॉब्लेम होतो. आपण काय केलंय, सगळा सिलेबस प्रिलिम मेनचा सिलेबस एकाच बुकमध्ये कव्हर केलाय, जेणेकरून काय होईल एक्झाम कुठली असो तुम्हाला एकच सोर्स वाचायचा आहे आणि त्याचा फायदा असेल मित्रांनो. हे बुक तुमचं हार्डली 2 ते 3 दिवसामध्ये रिडिंग करून होतं आणि रिवाइज करायचं म्हटलं तर फक्त 1 दिवस लागतो. आलं लक्षात? त्याच्यामुळे याचा बुकचा फायदा असा की तुम्हाला प्रिलिमचा पण सिलेबस कव्हर होते, मेन्सचा पण कव्हर होते. आणि अजून एक गोष्ट सांगायची ते म्हणजे याच्यामध्ये केलेलं आपलं व्हॅल्यू ॲडिशन. आपण काय केले, सध्या MPSC वायसीएम मधनं म्हणा किंवा वेगवेगळ्या थिंकर्सची वेगवेगळे क्वेश्चन विचारते, हे बऱ्याच मुलांना माहिती असेल बरोबर का. जसं की शुम्पेटर असेल, अल्फ्रेड वेबर असेल, राईट, किंवा रॅग्नर नॉर्क्स असेल, अशा वेगवेगळ्या थिंकर्सवर सध्या MPSCकडं प्रश्न विचारण्याचा कल आपल्याला दिसून येतो. तर सगळे थिंकर आपण वायसीएम मधनं कव्हर केलेत, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या बुकमधनं कव्हर केलेत आणि त्याचा आपण प्रेडिक्शन पण दिले. लक्षात घ्या, म्हणजे असं नाही की फक्त आपण तेवढं कव्हर केले, त्याच्या अंगाने समजा आता गुन्नार मिडाल विचारले तुम्हाला, आता अजून कुठलं रॅग्नर नॉर्क्स विचारले तुम्हाला, बाकीचे पण विचारतील ना, ते पण त्याच्यामध्ये आपण टाकून दिले. म्हणजे तुम्हाला 30 ते 35 पुस्तकं वाचायची गरज नाही, तुमचं काम रेडीमेड करून दिले. तुम्हाला फक्त वाचायचंय, रिवाइज करायचंय, दॅट्स इट. आलं लक्षात? तुम्ही त्याची काळजी करू नका. इकॉनॉमिक्सचं टेन्शन मी घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त जे सांगेल ते फक्त फॉलो करा. आपल्याला 90% पेक्षा जास्त मार्क इकॉनॉमिक्समध्ये आणायचे आहेत. आणि यावर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेला मोस्ट ऑफ द पोस्ट होल्डरचा स्कोर जर तुम्ही पाहिला GS4चा, तो फक्त 60 ते 70 मित्रांनो. लक्षात घ्या, म्हणजे 150 पैकी 60 ते 70. विचार करा, जर GS3चे जर तुम्ही स्कोअर पाहिले मुलांचे तर 105 ते 117 पर्यंत स्कोअर आहेत मुलांचे. आला लक्षात? मला स्वतःला 113 मार्क आहेत. आला लक्षात? मग विचार करा, कम्पेअर करा. तर जर एवढा स्कोअर कमी येत असेल याचं कारण काय, तर GS4 मध्ये पोरांना सोर्सेस अवेलेबल नाहीत. त्याच्यामुळे आपण काय केलंय, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा ह्या सगळ्यांचा विचार करून आपण एकच बुक डिझाईन केले, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे सोर्सेस वाचायची गरज पडणार नाही आणि व्हॅल्यू ॲडिशन करायला देखील तुम्हाला तो टाइम भेटणार नाहीये. कारण आपल्याला एक सब्जेक्ट नाही करायचा, आपल्याला वेगवेगळे 6 ते 7 सब्जेक्ट करायचे. पॉलिटी करायचंय, इकॉनॉमी करायचंय, जॉग्राफी करायचंय, भरपूर सोर्सेस आहेत, राईट. तुम्ही तेवढं आता त्याचा विचार करू नका. सध्या पुरतं एवढं ठीक आहे. याच्यानंतर मी आपले समाधान कोकाटे सर आहेत, त्यांना आमंत्रित करतो. सर प्लीज कंटिन्यू. धन्यवाद निलेश सर. निलेश सरांनी आतापर्यंत मला वाटतं सगळेच मुद्दे तुमचे व्यवस्थित पद्धतीने कव्हर केलेले आहेत. ओके, कशा पद्धतीने आता आपण पुढे गेलं पाहिजे, 60 दिवसामध्ये कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, निलेश सरांनी व्यवस्थित पद्धतीने सांगितलं की जवळपास पूर्व परीक्षेचे आता 2 महिने आणि मुख्य परीक्षेचे 3 महिने, बरोबर आहे. अशा पद्धतीने एकूण जर बघितले तर 5 महिने आपल्याला पुढचा काळ हा जीव तोडून अभ्यास करायचा आहे, कारण आपल्या आयुष्याचं पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सोनं होणार आहे. अशा पद्धतीने 5 महिन्याच्या बाबतीमध्ये निलेश सरांनी आता पद्धतीने बोललं कोणी काय करायचं, जे पद्धतीने त्यासाठी निलेश सरांनी ही 3 कॅटेगरी करून दिल्या होत्या. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं की बाबा पहिलाच अटेम्प्ट असणारे, आतापर्यंत एकदाही पूर्व परीक्षा न दिलेले परंतु जीव तोडून ज्यांनी 2024च्या पूर्व परीक्षेचा अभ्यास केलेला आहे,
वारंवार परीक्षा पुढे गेल्यामुळे ज्याला खूप चांगला वेळ मिळालेला आहे, ज्यांना स्वतःमधल्या चुका इलिमिनेट करून आता ताकदीनं पूर्व परीक्षा देतात, अशी लोक सरांनी ए कॅटेगरीमध्ये घेतलेली आहेत. आणि बी कॅटेगरीमध्ये सुद्धा सरांनी अशीच मुलं घेतलेली आहेत ज्यांनी पाठीमागच्या 1 किंवा 2 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, परंतु त्यांच्या पूर्व परीक्षा निघत असताना 1 ते 2 वेळाच त्यांची पूर्व परीक्षा निघालेली आहेत, परंतु त्यांची पूर्व परीक्षा खूप कमी मार्जिनने निघालेली आहेत. म्हणजे ए आणि बी कॅटेगरीतली लोक जे आहेत ना, तर पूर्व परीक्षेच्या कुंपणावरती आहेत. या लोकांवरती आजची स्ट्रॅटेजी जास्त काम करणार आहे, कारण या लोकांच्या मनामध्ये जो डिलेमा आहे ना, तो डिलेमा आहे त्यांनी नेमका मी आता पूर्व परीक्षेचा अभ्यास करतोय, तर मग मुख्य परीक्षेचा अभ्यास जर सुरू केला तर माझी पूर्व परीक्षा पाठीमागे पडेल का, किंवा मी जर फक्त पूर्व परीक्षेचाच अभ्यास करतोय तर माझी मुख्य परीक्षा पाठीमागे पडेल का. हा जो त्यांच्या मनामधला डिलेमा आहे आणि तो डिलेमा जो त्यांना रिव्हर्स खेचतोय ना, तर त्यांना सरांनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आता काम येऊन जातील. मित्रो, ही सी कॅटेगरी मधली जे आपले मुलं आहेत, ही सी कॅटेगरी मधली मुलं ही पोस्टचे स्ट्रॉंग दावेदार आहेत. का स्ट्रॉंग दावेदार आहेत? कारण मित्रांनो, यांची पूर्व परीक्षा 15 ते 20 मार्काच्या मार्जिन निघते, म्हणजे ह्यांना सेकंड आन्सर कीची गरज नाही. ही लोक फुल फोकसनं मेन्स वरती आहेत. तर यांनीही काय करायचं ते सरांनी सांगितलेलं आहे. यांना पूर्व परीक्षेचे जास्त टेन्शन नाहीये मित्रांनो. टेन्शन आहे ते ए कॅटेगरीतली मुलं आणि बी कॅटेगरीतली मुलं. यांच्यासाठी मी एक शेवटच्या काळामध्ये काय केलं पाहिजे याचा एक मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये माहिती देतो. ओके, चलो. म्हणजे मी जे शेवटी एक स्ट्रॅटेजी सांगतोय, ती स्ट्रॅटेजी या सी मधल्या मुलांनी नाही फॉलो केली तरी चालू शकते, कारण त्यांची पूर्व परीक्षा अत्यंत सेफ मध्ये आहे. ती स्ट्रॅटेजी ए आणि बी मधल्या मुलांसाठी जास्त पद्धतीने लागू पडू शकते. जेव्हा मी पूर्ण वेळ अभ्यास करायचो तेव्हा मी अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय करायचो, ही स्ट्रॅटेजी वर्कआउट करायचो. आता लक्षात ठेवा मित्रांनो, आता शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा सरांनी सांगितलं 30 ते 40 किंवा 45 दिवसाचा हा जो काळ आहे, हा काळ आपला ओनली पूर्व परीक्षेचा काळ आहे. बरोबर आहे. या कालावधीमध्ये जुनी मुलं असतील जे सी कॅटेगरी मधली येत होती, तीही मुलं आता फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करणार आहेत. आणि जी ए आणि बी कॅटेगरी मधली कुंपणावरती असणारी जी मुलं आहेत, तीही मुलं मित्र हो या कालावधीमध्ये फक्त पूर्व परीक्षेचाच अभ्यास करणार आहेत. फक्त एक कॅटेगरी, बी कॅटेगरी आणि सी कॅटेगरी, या सी कॅटेगरी मधली मुलं जी 10 ते 15 मार्कांना आतापर्यंत पूर्व परीक्षा सेफ करत आलेले आहेत, यांच्याकडे पूर्व परीक्षा कशी पास करायची, कॅल्क्युलेटेड कशा पद्धतीने त्यांना 120-130 पर्यंत जायचं, हे या सी कॅटेगरीतल्या मुलांना ऑलरेडी माहिती आहे. त्याच्यामुळे ते आजपर्यंत ज्या स्ट्रॅटेजीनं पूर्व परीक्षा क्रॅक करत होते, त्यांनी त्याच स्ट्रॅटेजीनं आगामी काळात सुद्धा पूर्व परीक्षा क्रॅक करायची. कारण जर तुम्ही ऑलरेडी एक्झाम हॉलमध्ये जाऊन जर स्ट्रॅटेजी चेंज करणार असाल तर मित्र तुम्ही बऱ्यापैकी रिव्हर्स येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आतापासूनच 2 ते 3 स्ट्रॅटेजी अभ्यास करतानाच वर्कआउट करून ठेवा की मी एक्झाम मध्ये प्रिलिम्सला जीएसला ही स्ट्रॅटेजी लावणार आहे, सीसॅटला ही स्ट्रॅटेजी लावणार आहे. आतापासूनच तुम्ही स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे. सी कॅटेगरीतल्या मुलांसाठी जास्त फोकस नाहीये, परंतु ही ए आणि बी कॅटेगरीतली मुलं आहे, या मुलांना मित्र हो पहिल्या आन्सर कीनं, फर्स्ट आन्सर कीनं या मुलांसाठी पूर्व परीक्षा सेफ होणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही पहिल्याच आन्सर कीनं जर पूर्व परीक्षा सेफ करू शकला नाही तर आगामी काळामध्ये जे मिळणारे तुमचे 3 महिने आहेत, ते 3 महिने मित्र हो तुमचा तेवढा फोर्सनं अभ्यास होत नाही. जर पूर्व परीक्षा खूप मोठ्या मार्जिननं जर तुम्हाला क्लिअर करायची असेल कुणाला, ए वाल्यांना आणि बी कॅटेगरीतल्या मुलांना, तर यांच्या डोक्यामध्ये मित्र हो तुमच्याकडे नेहमी एक कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. नेहमी एक कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये आहे की मला आता पूर्व परीक्षेला 7 विषय आहेत, 7 विषयापैकी माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठले आहेत ज्याच्यातून माझं पासिंगचं फाउंडेशन तयार होणार आहे, आणि माझे वीक विषय कुठले आहेत जे वीक विषय मला पासिंगच्या म्हणजे कटऑफची जी काही रेष आहे त्या रेषेच्या पलीकडे घेऊन जाणार आहेत. आता बघा, मी थोडक्यात तुम्हाला एक मेकॅनिझम सांगतो, ते मेकॅनिझम कसं काम करतंय बघा. आता जर मी असं म्हटलं, माझं वैयक्तिक सांगतो तुम्हाला, माझं वैयक्तिक सांगतो, हे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली चेंज करू शकता. आता बघा, आपल्याकडे 7 सब्जेक्ट आहेत, 7 विषय आहेत. मित्र 7 विषयापैकी मी काही विषयांना स्ट्रॉंग कॅटेगरीमध्ये डिवाइड करेल आणि काही विषयांना मित्र हो मी ऍव्हरेज कॅटेगरीमध्ये डिवाइड करेन. स्ट्रॉंग आणि ऍव्हरेज. आता मित्रांनो बघा, मी जर स्ट्रॉंग कॅटेगरीमध्ये समजा पॉलिटीला टाकतोय तर पॉलिटी माझ्या 15 मार्काचा आहे, म्हणजे 15 प्रश्नांचा आहे. ओके. जर मी अर्थशास्त्राला या ठिकाणी टाकतोय,
अर्थशास्त्राला टाकतो तर माझे 15 प्रश्न आहेत त्या ठिकाणी. अर्थशास्त्र तुम्हाला नाहीच आहे, ऍक्च्युली सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अभ्यासक्रम आहे, ते सर तुमचा पुढं स्ट्रॅटेजीमध्ये कव्हर करतील. पॉलिटी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे, अर्थशास्त्राची स्ट्रॅटेजी तुम्हाला सर परत एकदा देणार आहेत. त्यानंतर मित्र होईल तर मी जॉग्राफीला टाकतो आणि मी या ठिकाणी पर्यावरणाला टाकतो. मला असं वाटतं एमपीसीच्या दुनियामधल्या जवळपास सगळ्यांनाच या ठिकाणी मार्क्स येतात. आता बघा, जर तुम्ही जॉग्राफीचे 15 प्रश्न पकडले, पर्यावरणाचे 5 प्रश्न पकडले, तर या ठिकाणी जिओग्राफी आणि पर्यावरणाचे एकूण 20 प्रश्न होतात. जर आता तुम्ही प्रश्न बघा 15 आणि हे 20 म्हणजे एकूण 50 प्रश्न आणि मित्र हो या ठिकाणी 100 मार्क्स होऊन जातात. बघा, आता तुम्हाला तुमचा स्ट्रॉंग एरिया ओळखायचा आहे. म्हणजे पूर्व परीक्षेचा अभ्यास जेव्हा मी करत असतो तेव्हा मला माझ्या डोक्यामध्ये हे कॅल्क्युलेशन असलं पाहिजे की मी मित्रांनो नेमका कुठल्या विषयातून मला जास्तीत जास्त मार्क्स येणार आहेत, कुठल्या विषयातून मी किती किती मार्क्स घेणार आहे, हे पूर्व परीक्षेचं कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यात असलंच पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, समजा पॉलिटीमध्ये तुम्ही 13-14 पर्यंत मार्क्स घेऊ शकता, अर्थशास्त्रामध्ये पण सुद्धा तुम्ही 13-14 पर्यंत मार्क्स घेऊ शकता, जॉग्राफी असेल वगैरे. इथं मित्रांनो 40 ते 45 प्रश्न काढण्याचा प्रयत्न करा. मी असं समजू वर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला या ठिकाणी 40 प्रश्न आले, आपल्याला फुल इथं रिस्क घ्यायची, फुल रिस्क घ्यायची, मॅक्सिमम रिव्हिजन्स करायचे, मायक्रो नोट्स, PYQ, टेस्ट पेपर सगळा इथं आपल्याला ताकद लावायची. का? कारण हे आमचं फाउंडेशनचा कार्यक्रम आहे. क्लिअर होतंय? बघा, जर मी असं म्हटलं एखाद्याचे जर समजा या ठिकाणी 40 प्रश्न बरोबर आले तर त्याचे 80 मार्क झाले, किंवा एखाद्याचे जर 45 प्रश्न बरोबर आले तर त्या ठिकाणी त्याचे किती मार्क झाले मित्रांनो? 90 मार्क्स झाले. क्लिअर होतंय? आता मला सांगा, तुम्हाला मॅक्सिमम 120 जर मार्क्स असतील तर तुम्ही बऱ्यापैकी सेफ राहता. 120, 125 काही काही लोकांना येतात मार्क्स. एवढ्या मार्कावरती काही काही लोक असतात 15-15, 20-20 मार्कानं काही काही लोक मार्जिननं पूर्व परीक्षा पास होतात. मला सांगा, आता इथं जर 40 मार्क्स मिळाले तर तुम्हाला आगामी फक्त 40 मार्क्स आणायचे आहेत, म्हणजे तुम्हाला आगामी फक्त 20 प्रश्न आणायचे आहेत. आता इकडे बघा, ऍव्हरेजला काही काही लोकांना विज्ञानाला मार्क्सच येत नाहीत. विज्ञान किती प्रश्न आलाय? 20 प्रश्न आलाय. काय काय लोकांचं विज्ञान स्ट्रॉंग असू शकतं, तुम्ही इकडल्या कॅटेगरीमध्ये घ्या. क्लिअर होत आहे? काय काय लोक आहेत इतिहासाला काही काही लोकांना मार्क्सच येत नाहीत, कारण काय काय लोकांना वाटतं प्राचीन करायचंय, मध्ययुगीन करायचंय, भारत करायचंय, महाराष्ट्र करायचा, खूप मोठा वॉस्ट आहे. काय काय लोक काही मुद्दे स्किप करतात. असं समजू इथं 15 प्रश्न आहेत. आणि त्यानंतर मित्र हो करंट, काही काही लोक आहेत खूप दिवसापासून त्या ठिकाणी काही मासिक वापरतात, काही इयरबुक वापरतात, परंतु काही काही लोकांना करंट्सला मार्क्स येत नाहीत. 15 प्रश्न आहेत असं समजू आपण. म्हणजे हे कले 15, 30 आणि हे 20 किती झाले मित्र हो? पुन्हा 50 प्रश्न आणि पुन्हा 100 मार्क झाले. 2 मार्काले क्वेश्चन आहे ना आपल्याला, 100 मार्क झाले. बघा इथं बघा, 50 गुणिले 2 100 मार्क झाले. आता बघा इथंच आपण 80 मार्क सेव्ह केलेले आहेत. किती मार्क सेव्ह केलेत? 80 मार्क सेव्ह केलेत. आता आपल्याला वरचे जे 40 म्हणजे वरचे जे आपल्याला 40 मार्क्स म्हणजे 20 ते 25 क्वेश्चन हवेत आपल्याला. मग तुम्हाला इथे एव्हरेज लेवलला समजा सायन्सला तुम्हाला 10 मार्कापर्यंत आली, इतिहासाला तुम्हाला 7-8 मार्क्स आली, किंवा करंटला तुम्हाला 7-8 मार्क जरी आले तर बघा 15 आणि 10 हे तर 25 क्वेश्चन इथं निघून जातात तुमच्या. अशा पद्धतीने 25 क्वेश्चन म्हणजे तुमचे पुन्हा 50 मार्क्स. क्लिअर होत आहे का? इथं बघा 80 आणि हे 50 जवळपास तुमचे इथं 130 मार्क्स झाले. 130 मार्क. आणि जर तुमचे मायनस वगैरे करून जरी तुम्ही 115, 120 मार्कापर्यंत आला तरी तुमची पूर्व परीक्षा सेफ राहू शकते. मला सांगायचा उद्देश काय, मी फक्त एक तुम्हाला आयडियल कॅल्क्युलेशन सांगितलं की पूर्व परीक्षा पास होण्यासाठी तुम्ही सगळ्या विषयांना सारखं वेटेज देणं अपेक्षित नाही, सगळ्या विषयांचा ऍव्हरेजली अभ्यास करणं अपेक्षित नाही. तुम्हाला अभ्यास करत असताना तुम्हाला हे डोक्यात ठेवावं लागणार आहे की मला पूर्व परीक्षा कशी पास करता येईल, मला जो पूर्व परीक्षेचा आयडियल स्कोर आहे तो कशा पद्धतीने चेस करता येईल. मी फक्त इथे काही विषय विज्ञान, इतिहास वगैरे माझी ह्या विषयाशी दुश्मनी आहे म्हणून हे विषय मी इथं टाकलेले नाहीत. तुमच्या काही लोकांचे हे विषय स्ट्रॉंग असू शकतात, काही लोकांचा पॉलिटी वीक असू शकतो, तो ऍव्हरेज मध्ये येईल, काही लोकांचा इतिहास स्ट्रॉंग आहे तो इकडे येईल, काही लोकांचा अर्थशास्त्र वीक असू शकतो तो इकडे येऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या अकॉर्डिंग सब्जेक्ट इकडं तिकडं जाऊ शकतात. फक्त मी तुम्हाला एक आयडियल सांगितलंय की कशा पद्धतीनं पासिंगचं फाउंडेशन तुम्हाला बनवायचं आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती मित्र हो कटअपचा कळस चढवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही एक अभ्यास करत असताना ही एक तुम्ही रणनीती बनवून ठेवू शकता. जेव्हा आपण एक्झाम मध्ये जाऊ, ऍक्च्युली एक्झाम मध्ये पेपर सोडवायला बसू, तेव्हा मित्र हो तुम्ही पेपर सोडवायला सुरुवात कशी करणार आहात? पेपर सुरुवात करायला तुमचे जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत त्या स्ट्रॉंग सब्जेक्ट पासून तुम्ही जेव्हा पेपर सोडवायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला काय होऊन जातं, समजा
तुम्ही जर हे पहिले 50 प्रश्न जर टार्गेट केलं तर तुम्हाला अंदाज लागू जातो की माझं जो स्ट्रॉंग झोन होता त्याच्यामधून माझे 40 प्रश्न बरोबर आलेत, 42 प्रश्न बरोबर आलेत, 45 प्रश्न बरोबर आलेत. आता मला आगामी माझे जे ऍव्हरेज सब्जेक्ट आहेत, ऍव्हरेज सब्जेक्ट मधून मला रिस्क किती घ्यायची आहे, रिस्क कॅपॅसिटी माझी किती आहे, तर ह्याच्यावरून तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा अंदाज बांधता येतो. त्याच्यामुळं एक्झाम मधला जो 2 तास आहे त्याच्या स्ट्रॅटेजी तुम्ही अशा पद्धतीने वर्कआउट करू शकता. ही एक बिग आणि महत्वाची स्ट्रॅटेजी तुम्हाला त्या ठिकाणी कामाला येऊ शकते. अभ्यास करतानाच तुम्ही, मी काय म्हणतोय, पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना, जेव्हा पूर्व परीक्षा शेवटच्या टप्प्यात तुम्ही रिवाइज करत असताना जर तुमच्याकडे 60 दिवस असतील तर 60 दिवस सगळ्याला तुम्ही ऍव्हरेज नाही देऊ शकत. समजा आपल्याकडे 6 सब्जेक्ट आहेत, करंट आपण रोजच वाचतो, समजा एका विषयाला 10 दिवस दिले, असं नाही करायचं. मला माझे जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत त्या स्ट्रॉंग सब्जेक्टला मला किती वेळ द्यायचा आहे, माझे जे काही सब्जेक्ट वीक आहे त्याला मला काय करायचं, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी काय केलं पाहिजे रे, लक्षात आलं पाहिजे. तर आजच्या पुरतं मित्रांनो एवढंच. खूप मोठी स्ट्रॅटेजी होईल आज, एवढंच. मी आपले तुम्हाला अर्ध्या तासाच्या आत हा व्हिडिओ बनवलाय, तर आज तुमच्यासाठी एवढंच. आगामी काळामध्ये मी असेल, सर असतील, अजून काही महत्वाच्या विषयांचा, महत्वाच्या मुद्द्यांचा त्या ठिकाणी आम्ही प्रॉपर अभ्यास करणार आहोत आणि प्रॉपर तुम्हाला सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने देता येतील, अजून काही तुमचा अभ्यास प्रक्रिया कशा पद्धतीने गतिमान करता येईल, सोपी करता येतील, जेणेकरून आपल्या प्लॅटफॉर्मला जोडले गेलेले जे काही आपले बांधव आहेत ते जास्तीत जास्त पद्धतीने यशस्वी होतील. यासाठी मी आणि सर आगामी काळामध्ये मॅक्सिमम आम्ही प्रयत्न करणार आहोत. आजपर्यंत इथंच थांबतोय, आजच्या लेक्चरला मी इथंच थांबतोय. सरांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला आगामी काळातून अजून काय हवंय त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा. कसा वाटला व्हिडिओ ते तुम्ही सांगायला विसरू नका. काय आमच्याकडून मुद्दे विसरले असतील तर ते मुद्दे तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करा, जेणेकरून आपल्या प्लॅटफॉर्मवरल्या जास्तीत जास्त भावा बहिणींना त्याचा काय होऊन जाईल, फायदा होऊन जाईल. हे अनुभवातून आलेले मुद्दे आहेत. ओके, चलो, ऑल द बेस्ट तुम्हा सर्वांना. येणारी जी काही पूर्व परीक्षा आहे, येणाऱ्या पूर्व परीक्षेला तुम्हा सर्वांना माझ्याकडून, सरांकडून, निलेश सरांकडून, आमच्या सगळ्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या टीमकडून तुम्हाला आगामी काळामध्ये आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत, भरभरून शुभेच्छा आहेत. आम्ही आपला टेलिग्राम चॅनल आहे पॉलिटी बाय समाधान कोकाटे, हे आज आपले टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्ही कनेक्ट राहा. टेलिग्राम चॅनलला मॅक्सिमम आम्ही रोज तुमचं रिव्हिजन किंवा मॅक्सिमम तुमचे PYQ सेशन्स असतील आम्ही टेलिग्राम चॅनलला कंडक्ट करत आहोत. युट्यूब चॅनलला आम्ही सातत्यानं आता आगामी काळामध्ये भेटत राहणारच आहोत. प्रेडिक्शन सिरीजच्या माध्यमातून किंवा आगामी वेगवेगळ्या सिरीजच्या माध्यमातून आम्ही युट्यूब चॅनलला भेटतच राहणार आहोत. तर तुम्ही मॅक्सिमम पद्धतीने आमच्या सगळ्याच प्लॅटफॉर्मला कनेक्ट राहा. आपलं युट्यूब चॅनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहोत. ओके, विनामूल्य असणार आपलं सगळेच प्लॅटफॉर्म तुम्ही जोडून ठेवा. चलो, ऑल द बेस्ट तुम्हा सर्वांना. पुन्हा एकदा शुभेच्छा. बाय बाय.